पाहणार आहोत की एका महिलेची दर्दभरी कहाणी. तर ती महिला तिच्याबद्दल सांगताना असे सांगते की दिसायला सुंदर असणे म्हणजे एक शाप आहे असं मी मानते, कारण मी स्वतः दिसायला सुंदर आहे आणि त्यामुळे माझ्या घरच्यांना त्याचा अभिमान आहे. पण मला मात्र यामुळे काहीच फायदा झाला नाही. मला हवे तसे प्रेम कधीच मिळवले नाही. माझ्या आजूबाजूला नेहमी मुलांचा घोळका असायचा, पण ते केवळ माझ्या सौंदर्याकडे आकर्षित झालेले होते. कोणालाच माझ्यातली मी किंवा माझ्यातील खास असं काही आवडत नव्हतं. आपण एका सुंदर मुलीसोबत फिरतो किंवा आपली गर्लफ्रेंड ही सुंदर आहे एवढेच त्यांना जगाला दाखवायचे होते. तर हेच कारण आहे की मी आजपर्यंत सिंगल राहिले. पण हो, असे नाही की मी कोणत्याच मुलाबद्दल कधी विचार केला नाही, संधी दिली नाही किंवा पारखून घेतले नाही. कॉलेजमध्ये मी एका मुलाला डेट केले. पण नंतर त्याचा खरा चेहरा समोर आला. त्याला केवळ कॉलेजच्या सुंदर मुलीचा बॉयफ्रेंड व्हायचे होते म्हणून तो माझ्यासोबत होता आणि ते कळताच मी नाते तोडले. त्याच्यामुळे भविष्यात पुन्हा मी कोणालाही डेट न करण्याची शपथ घेतली. मी अजूनही अविवाहित का आहे, असे लोक मला अनेकदा विचारतात. मी स्वतःसाठी जोडीदार का निवडला नाही? पण काहीच काळात सारं काही बदलणार आहे याची मला फारशी कल्पना नव्हती. कॉलेजनंतर मी एका फर्ममध्ये काम करायला सुरुवात केली. कारण मला एक वकील बनायचे होते आणि त्या दिशेने मी माझे काम निवडले. मला चांगला बॉस आणि चांगली कंपनी मिळाली. मी सुद्धा मन लावून काम करायचे. आमचा हा बॉस देखील खूपच चांगला होता. मी इतकी सुंदर होते आणि ते सुद्धा तरुणच होते, पण कधीच त्यांनी बॉस असल्याचा फायदा घेऊन माझ्याशी फ्लर्टिंग केली नाही. कधीच चुकीचा व्यवहार केला नाही. कदाचित याच गोष्टीने मला त्यांच्या दिशेने आकर्षित केले. आम्ही अनेक केसे एकत्र लढलो. मी त्यांना असिस्ट केले. ते माझ्या कामाने खूप खुश असायचे. अनेकदा त्यांनी सगळ्यांसमोर माझे कौतुक देखील केले होते. एकदा एका केसनंतर त्यांनी आम्हा सर्व कर्मचाऱ्यांना डिनरला नेले. तिथे आम्ही आमच्या वैयक्तिक जीवनातील गोष्टी उलगडू लागलो. तेव्हा एकाने मला प्रश्न केला की, तुम्ही अजून सिंगल का? तुम्ही लग्न का केले नाही? यावर मी काही म्हणण्याच्या आताच बॉस म्हणाले की, वय झाले म्हणून लग्न करायला हवे असे काही नाही. मी सुद्धा अविवाहित आहे. मनासारखा जोडीदार कधी न कधी मिळेल या आशेवर. त्यांचे हे उत्तर ऐकून मी नकळतच खूप इम्प्रेस झाले. हळूहळू माझ्या मनात बॉस विषयी प्रेम निर्माण होऊ लागले. कदाचित ही गोष्ट त्यांच्या देखील लक्षात आली असावी आणि म्हणून एकदा त्यांनी मलाच ऑफर केली. आम्ही बाहेर गेलो आणि तिथे त्यांनी मला थेट लग्नाची मागणी घातली. मला जरी ते आवडू लागले असले तरी एवढा मोठा निर्णय लगेच घेणे मला शक्य नव्हते. मी पुन्हा माणूस ओळखण्यात चुकली असे मला वाटले आणि मी रागाने बाहेर आले. पण नंतर शांत झाल्यावर मी पुन्हा आत गेले आणि त्यांची माफी मागितली व त्यांना आदराने नकार दिला. मी रागावले हे पाहताच त्यांनी मला समजवण्याचा प्रयत्न केला व ते म्हणाले, मी काय म्हणतो ते तरी ऐकून घे. तुझा कामामधील प्रामाणिकपणा पाहूनच मी इम्प्रेस झालो होतो. हो, मी तुझ्या सौंदर्याच्या प्रेमात पडतो, पण मी तुला पहिलं ओळखून घेतलं आणि मगच तुला लग्नाची मागणी घातली. मला वाटतं तू एकटी आहेस आणि मी देखील एकटा आहे. आपले विचार जुळतात. आपण एकमेकांना समजून घेऊ शकतो आणि म्हणून मी मागणी घालण्याची हिंमत केली. बाकी निर्णय तुझा असेल. त्यांचे हे बोलणे ऐकून मी अंतर्मुख झाले आणि मला त्यांचा विचार पटला. अखेर मी सुद्धा त्यांना संधी देण्याचे ठरवले. आम्ही एकमेकांना वेळ दिला. खूप दिवस एकमेकांसोबत काढले. तेव्हा जाऊन मला खात्री पटली की आमचे पटू शकते आणि मग आम्ही लग्नाचा निर्णय घेतला. ते भले वयाने माझ्यापेक्षा मोठे असतील, पण मला आयुष्यभर सांभाळण्याची धमक त्यांच्यात होती. आज आमच्या लग्नाला 3 वर्षे पूर्ण झाली आणि आम्ही खूप खुश आहोत. खरंच प्रेमाला वयाचे बंधन नसते हेच खरे.